आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। या कलियुगामध्ये या 84 लाख श्रेणीमधून तुम्हाला मला मिळालेला हा देह ज्या कारण परत्वे मिळालेला आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यूची जी साखळी आहे, या जन्म आणि मृत्यूच्या साखळीची चिरंतन रेषा म्हणजे मुक्ती आहे। आणि जर मुक्ती प्राप्त केली गेली तर जन्म मरणाचा फेरा चुकवला जाईल। पण या देहाचा क्षणाचाही भरोसा नाही, कारण या देहावर काळाची सत्ता आहे। मग जर या देहावर काळाची सत्ता आहे तर आज आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जाग राहिलं पाहिजे। मग त्रेता युगामध्ये भगवान परमात्मा यज्ञांनी प्रसन्न होत होते, द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा जपानं प्रसन्न होत होते आणि कलियुगी उद्धारे हरीच्या। मग कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याचं नाम घेतलं तर त्याच नामाच्या बळावर हा देह तरला। कलियुगामाची करावे कीर्तन जय नारायण दैल भेटी, जय नारायण दैल भेटी। कलियुगामाची करावे कीर्तन जय नारायण जय नारायण दैल भेटी। लक्षात घ्या मायबाप, या कलियुगामध्ये जर आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागा राहिलो, म्हणजे हा जन्म ज्यासाठी मिळालेला आहे तो जर आम्ही नामाच्या बळावर भगवंताशी मर्मबंध बांधला तर तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। पण हे हित जर आम्हाला समजलं तर तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं होईल। पण तुकोबाराय, आमचा प्रश्न खरा पुढंच आहे। तुम्ही म्हणताय की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जर जागा राहिलो तर धन्यता आम्हाला हवी, पण तुम्ही तर आमच्या मायबापाला धन्यता देता, असं का? तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका। खऱ्या अर्थानं प्रत्येक मनुष्य हा जन्मता मातीचाच गोळा आहे मायबाप, पण मात्या पित्याचे जे संस्कार असतात त्या संस्कारांच्या बळावरती एक तर मुलगा कर्ण म्हणून घडत असतो, एक तर मुलगा राम म्हणून घडत असतो, एक तर मुलगा छत्रपती शिवराय म्हणून घडत असतो, नाही तर शकुनी म्हणून सुद्धा घडत। माय बापाचे ते संस्कार आहेत का ज्या संस्कारांच्या बळावरती लेकरं घडत असतात। दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल। लक्षात घ्या मायबाप, ते मायबापाचे संस्कार आहेत की ज्या बळावरती आपली लेकरं घडत असतात। आणि मायबापाचे संस्कार जर योग्य असतील ना तर खऱ्या अर्थानं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। अहो फार दूर जायची गरज नाही हो। जगाच्या पाठीवर अध्यात्माचं विचारपीठ म्हणजे माझे महावैष्णव ज्ञानोबाराय आहे। ज्ञानोबारायांच्या जीवनाची परिमीमांसा जर करायची झाली तर ज्ञानोबारायांचं जीवन जवळून पाहिलं तर डोळ्यांमध्ये आस्व दाटल्याशिवाय राहत नाही। अहो खऱ्या अर्थानं विठ्ठलपंत संसारामध्ये विरक्ती आली म्हणून खऱ्या अर्थानं त्यानं गृहस्थ आश्रमाचा त्याग केला आणि पाहता पाहता पुन्हा एकदा या संसारातून त्यांनी विरक्ती घेतली। पण श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादानं पुन्हा त्यांना गृहस्थ आश्रमात यावंच लागलं। आणि ज्यावेळी गृहस्थ आश्रमात आले त्यावेळी आळंदीतील धर्म मार्तंडांनी विठ्ठलपंतांचा छळ सुरू केला। अरे संन्यासी माघारी आला म्हणून अख्ख्या आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी टाहो फोडला। पाहता पाहता माझी रुक्मिणी माती विठ्ठलपंतांना आनंदित त्रास द्यायला सुरुवात झाली हो। दिवसामागून दिवस जात होते, हा त्रास पाहिला आणि शेवटी विठ्ठलपंतांनी विचार केला की खऱ्या अर्थानं रुक्मिणी हा त्रास किती दिवस सहन करायचा ग। आणि विठ्ठलपंतांनी पाहता पाहता रुक्मिणी मातेला सोबत घेतलंय आणि सिद्ध बेटाकडे प्रयाण केलंय। सिद्ध बेटावर छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये राहू लागले। पण तरी आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी त्रास देणं थांबवलं नाही। कोणीतरी 4दा लेकरं पाठवायचं, अंगणामध्ये शिशू करायची, लेकरं पळून जायची, कोणीतरी यायचं। पाहता पाहता रात्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता झोपलेली असताना झोपडी पेटवून द्यायचं आणि पाहता पाहता विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी पुन्हा काडक्या गोळ्या करून पुन्हा झोपडी बांधायला प्रारंभ करायचे। दिवसामागून दिवस जात होते पण विठ्ठलपंत खसले नाही। धर्म मार्तंडाने आनंदित अत्याचाराचा कळस केला, पण तरी विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला सांगत होते, रुक्मिणी काळजी करू नकोस ग, हे दिवस जातील रुक्मिणी। दिवसामागून दिवस जात होते आणि या प्रपंचाच्या वेलीवर पाहता पाहता माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञानदादा, माझा सोपान दादा आणि माझी मुक्ताराणी अशी 4 फळं लगडली। आनंदाने लेकरं कलेकलेने आकार घेऊ लागली। आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी त्रास दिला, पण तरीही रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंतांनी आपल्या मायेच्या पंखाखाली लेकरांना सामावून घेतलं। एक दिवस असंच बाहेर मुक्ताराणी ज्ञानदादा खेळत होते आणि मुंज पाहिली तशी बोबड्या बोलात मुक्ताराणी धावत आली, ज्ञानदादाचा हात धरला। ज्ञानदादा, ज्ञानदादा तुझी सुद्धा मुंज होणार का रे, तुझी सुद्धा मुंज होणार का रे। हा ज्ञानदादांनी भोळ्या माझ्या मुक्ताराणीकडे पाहिला आणि डोक्यावर हात ठेवला। हो ग मुक्ता, माझी सुद्धा मुंज होणार। मग दादा तुझ्या मुंजीमध्ये मी सुद्धा नाचणार का रे,
मी सुद्धा उड्या मारणार का रे? आणि तसं ज्ञानदादा उत्तरले, हो ग मुक्ता. आणि पाहता पाहता हा संवाद माझ्या रुक्मिणी मातेने ऐकला. संध्याकाळची वेळ होती, लेकरांचं जेवण झालं. मुक्ता राणीचं डोकं माझ्या रुक्मिणी मातेच्या मांडीवर होतं, तर सोपानाचं डोकं विठ्ठल पंतांच्या मांडीवर होतं. लेकरं दोन्ही झोपली होती. मिनमिनणाऱ्या दिवेमध्ये रुक्मिणी मातेचं लक्ष गेलं आणि पुन्हा विठ्ठल पंताकडे पाहून उसासा टाकत डोळ्याच्या कडेला आलेलं पाणी पुसत माझी रुक्मिणी माता उत्तरली, स्वामी स्वामी, आपल्या लेकरांचं मुंजीचं वय झालं, आपल्या लेकरांच्या मुंजी करायला हव्यात. आणि विठ्ठल पंत उसासा टाकून उत्तरले, हो ग रुक्मिणी, माझ्याही मनात तोच विचार चालू आहे. म्हणून मनात विचार आलाय उद्या आळंदीत जावं, धर्म मार्तंडांसमोर याचना करावी. पाहता पाहता हाच विचार केला आणि विठ्ठल पंत रुक्मिणी माते त्या ठिकाणी शांतपणे निद्रिस्त झाले. सकाळी सूर्योदय झाला तसं विठ्ठल पंतांचं स्नान झालं, देवपूजा झाली आणि विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल आता आळंदीच्या मातीत पडू लागलं. विठ्ठल पंत आळंदीमध्ये आले, धर्म मार्तंडांच्या समोर उभे ठाकले, हात जोडून याचना करू लागले की माझ्या लेकरांना समाजामध्ये स्थान द्या, माझ्या लेकरांना पुन्हा एकदा समाजामध्ये स्थान देऊन त्यांना मुंजीची परवानगी द्या. आळंदीतल्या धर्म मार्तंडाने पाहता पाहता त्यांना पैठणकडे बोट केलं आणि पैठणचा मार्ग सांगितला. आणि आता विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल मात्र पैठणच्या मातीत पडू लागलं. सायंकाळची वेळ होती, ज्यावेळी विठ्ठल पंत पैठणच्या मातीत पोहोचले होते. विठ्ठल पंत धर्मसभेसमोर उभे ठाकले आणि पैठणच्या धर्म मार्तंडांसमोर त्यांनी याचना केली, माझ्या लेकरांना समाजामध्ये स्थान द्या, माझ्या लेकरांना खऱ्या अर्थानं मुंजीस परवानगी द्या. आणि पैठणच्या धर्म मार्तंडांनी समोर पाहिलं आणि पाहता पाहता उत्तर झाले, विठ्ठल पंत, तुमच्या या याचनेवरती एकमेव मार्ग आहे. तुमच्या मुलांना जर समाजामध्ये स्थान हवं असेल तर एकमेव मार्ग, आणि तो म्हणजे देहांत प्रायचित्त. पाहता पाहता विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू ओघळला. अरे विठ्ठल पंतांच्या डोळ्यासमोर आलं माझा निवृत्ती दादा. अरे निवृत्ती अल्लाड आहे, निवृत्ती छोटा आहे. अरे पाहता पाहता डोळ्यासमोर आपली चारी लेकरं तळली आणि विठ्ठल पंत पुन्हा माघारी फिरले. सिद्ध बेटाकडे आता एक एक पाऊल पडायला लागले. अंधार झालेला होता, काळाभिन्न अंधारामध्ये विठ्ठल पंतांची पाऊलं आळंदीच्या मातीकडे पडत होती. अरे पहिलं पाऊल पडलं, डोळ्यासमोर निवृत्ती दादा आला आणि विठ्ठल पंत विचार करू लागले, माझा निवृत्ती अल्लड आहे, माझा निवृत्ती छोटा आहे, पण माझा निवृत्ती तापट आहे. अरे आमच्या बळावरती आमची लेकरं घडत आहेत, पण माझ्या जाण्यानंतर लेकरांचं काय होणार? देवा देवा, काय होणार माझ्या निवृत्तीचं? पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर ज्ञानदादा आला. अरे ज्ञाना माझा ज्ञानाचा सागर आहे. देवा, का रे एवढ्या मोठ्या ज्ञानाला माझ्या पोटी दिलं रे? अरे माझ्या ज्ञानाचं कसं होणार? ज्ञानाची कळसमंत मूर्ती म्हणजे माझा ज्ञाना, माझ्या छोट्याशा ज्ञानाचं काय होणार? पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर सोपाना आला. माझा सोपाना लहान आहे, माझा सोपाना अल्लड आहे, काय होईल माझ्या सोपानाचं? पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर मुक्ताराणी आली. हो बाप कसाही असू द्या हो, पण बापाचा सगळ्यात जास्त जीव मात्र लेकीवर असतो. मायबाप लेकीवर असतो. अरे खऱ्या अर्थानं वैराग्याचे कळस मूर्ती असणारे माझे तुकोबराय सुद्धा लेकीच्या प्रेमासाठी पुन्हा माघारी आलेच नाही. अरे विठ्ठल पंतांचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर छोटीशी मुक्ताराणी आली. मुक्ताराणीने बोबड्या बोलात धावत धावत विठ्ठल पंतांच्या जवळ यावं, विठ्ठल पंतांचा गाल ओढावा, बाबा म्हणून गळ्याला मिठी मारावी, गालाचा मुका घ्यावा आणि विठ्ठल पंतांच्या मांडीवर बसावं. विठ्ठल पंतांनी सांगावं, मुक्ता जीवन घे बाळा. आणि मुक्ताराणीनं बोबड्या बोलात बोलावं, नाही बाबा, नाही बाबा, जोपर्यंत तुम्ही घास भरवणार नाही, चिहूचा काहूचा घास तोपर्यंत मी खाणार नाही. मुक्ताराणी डोळ्यासमोर आली आणि जणू काही हंबरडा फोडावा. विठ्ठल पंत धाय मोकळून रडू लागले. पायाचा वेग वाढत होता आणि डोळ्यातल्या अश्रूंनी खाली मात्र जमीन ओलीचिंब होत होती. पाहता पाहता विठ्ठल पंत सिद्ध बेटापर्यंत पोहोचले. माझी रुक्मिणी माता आदल्या दिवशीपासून विठ्ठल पंतांची वाट पाहत होती. स्वामी तर आळंदीमध्ये गेले, अजून कसे आले नाहीत? पहाटेची वेळ होती, ज्यावेळी विठ्ठल पंतांचं पाऊल सिद्ध बेटावरच्या मातीवर पडलं. झोपडीच्या बाहेर आवाज आला आणि रुक्मिणी मातेला जाणवलं स्वामी आले कदाचित. आणि त्याच वेळी दिवा मात्र मिनमिन करत होता. झोपडीचा दरवाजा बाजूला झाला आणि पर्णकुटीमधून विठ्ठल पंतांचं पाऊल मात्र आत पडलं. जसं रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांकडे पाहिलं आणि उत्तरल्या, स्वामी आलात? फार वेळ लागला, आळंदीला गेला होतात ना? आळंदीच्या धर्म मार्तंडांनी काय सांगितलं? आणि विठ्ठल पंत उत्तरले, काही नाही ग रुक्मिणी, त्यांनी मला पैठणचा मार्ग सांगितला. मग तुम्ही पैठणला गेला होतात? होय स्वामी, होय रुक्मिणी, मी पैठणला गेलो होतो. मग खऱ्या अर्थानं स्वामी पैठणच्या धर्मसभेत काय निर्णय झाला? आणि उसासा टाकून विठ्ठल पंत उत्तरले, देहांत प्रायचित्त. माझ्या बहिणीला कानाचे पडदे उडे ठेवू नाही का? त्यानंतर रुक्मिणी मातेचं उत्तर होतं, स्वामी
कधी निघायचं पतीची आमता अनुसरुणी पतिव्रता. अहो पाहता पाहता विठ्ठल पंतांनी आपल्या लेकरांकडे पाहिलं. शेवटी मनाशी भेट ठरला. आपल्या लेकरांचं कल्याण साधलं गेलं पाहिजे. आपल्या लेकरांना मुंजीची परवानगी मिळाली पाहिजे आणि गोडधोड जेवण बनवलं. लेकरं शांतपणे जेवून झोपली आणि त्याच रात्री विठ्ठलपंत आणि माझी रुक्मिणी मातेनं खऱ्या अर्थानं देहांत प्रायचित्त घेतलं. अहो काय वेळ असेल ती पहाटेची, ज्यावेळी माझ्या निवृत्ती दादाला जाग आली. अहो खऱ्या अर्थानं आई दिसेनाशी झाली. विचार करा, बोलायला सोपं आहे हो, पण तुम्ही तुमच्या घरात छोटं लेकरू आहे. तुमचं लेकरू जर तुमच्या डोळ्यासमोर 2 मिनिटं दिसलं नाही, तुमचा जीव टांगणीला लागतो. विचार करा. अहो आई जर समजून घ्यायची ना मायबाप, मोठमोठे ग्रंथ वाचायची गरज नाही हो. आई जर समजून घ्यायची, मोठमोठी कीर्तनं ऐकायची गरज नाही हो. आज आमच्या आई आमच्या जवळ आहे, म्हणून आमच्या आईची आम्हाला किंमत नाही. आई जर समजून घ्यायची ना बाळांनो, एक गोष्ट आज संध्याकाळी झोपताना करा. सकाळी उठल्यानंतर टूथपेस्ट आम्ही आमच्या आईकडे मागतो, बरोबर ना? आम्ही टूथपेस्ट आमच्या आईकडे मागतो. अंघोळीला पाणी दे आई, माझा टावेल दे आई, मला जेवायला दे आई, माझं दप्तर कुठं आहे? संध्याकाळी शाळेतून घरी आलं, कामावरून घरी आलं, आई मला पाणी दे आई, जेवायला दे आई, अथून टाकून दे. बसलेल्या प्रत्येकानं विचार करावा, आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या आईकडे मागतो. पण एक गोष्टीचा विचार करा, कधी तुम्ही तुमच्या आईला विचारलं झोपताना, आई दमलीस का? आज झोपताना फक्त शांत 2 मिनिटं डोळे मिटा आणि डोळ्यासमोर विचार करा. सकाळपासून प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आईकडे मागतोय. संध्याकाळी आईला सांगितलं आई जेवायला दे, आईनं जेवायला दिलं. आई आथरून टाकून दे, आईनं आथरून टाकून दिलं. तुम्ही शांतपणे झोपलात, डोळे घट्ट मिटा, डोळ्यासमोर चित्र आणा. दुसऱ्या दिवशीची पहाट झालीये आणि पहाटेच्या वेळीच आम्हाला जाग आली. आम्ही उघडून दरवाजा उघडला आणि आजूबाजूला पाहू लागलो. प्रत्येक रूम मध्ये शोधलं, पण आज आमची टूथपेस्ट आम्हाला कुठंच सापडली नाही. म्हणून आम्ही आईला हाक मारली, आई माझी टूथपेस्ट कुठं आहे? पण आई मात्र दिसली नाही. आम्ही घरभर फिरलो, पण आज आमची आई आम्हाला मात्र कुठंच दिसली नाही. अचानक घराच्या भिंतीवर आमची नजर गेली. त्या भिंतीवरती आमच्या आईचा फोटो होता आणि त्या फोटोला एक हार घातलेला होता आणि वडिलांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं, बाळा आजपासून तुझी आई तुला परत कधीच दिसणार नाही, ती देवाघरी गेली. बाळांनो, त्यानंतर फक्त 2 मिनिटं डोळे मिटून राहा. जर तुमच्या डोळ्यात पाणी नसेल, नारदाच्या गादीवर उभा शपथ घेतो, महाराष्ट्र गुजरातमध्ये पुढे व्याख्यान कीर्तनाला उभा राहणार नाही. ते आई बाप आपल्या जवळ आहेत, म्हणून आई बाप त्याची आज आम्हाला किंमत नाही. अरे काय अवस्था झाली असेल माझ्या निवृत्ती दादाची, काय अवस्था झाली असेल ज्ञानदादाला जाग आल्यानंतर. अरे आई तर दिसत नाही, बाबा दिसत नाही, पण खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाची विचार करा, सांत्वन करायला कोणी नाही. माझ्या निवृत्ती दादाला जाग आली, कळालं आई बाबा नाहीत. ज्ञानदादाला जाग आली, कळालं आई बाबा नाहीत. मुक्ता राणीला जाग आली, कळालं आई बाबा नाहीत. पण खऱ्या अर्थानं हुंक्यांचा आवाज 7 दिवस त्या झोपडीतून येत राहिला. पण माझ्या निवृत्ती दादानं एवढ्या लहान वयात सुद्धा लेकरांना ज्ञानाचं अमृत पाजलं. 7 दिवसांचा वेळ निघून गेला हो, पण त्या झोपडीतून हुंक्यांशिवाय काहीच बाहेर आलं नाही. शेवटी 7व्या दिवशी ती छोटीशी अल्लड मुक्ता राणी आहे. तिच्या पोटातली भूक जागी झाली आणि भुकेनं कालकुंडीला आलेली मुक्ता राणीने ज्ञानदादा का पाहिलं आणि निवृत्ती दादा का पाहिलं आणि उत्तरली, दादा दादा मला भूक लागली रे, दादा मला भूक लागली रे. आणि त्या मुक्ता राणीच्या डोळ्यातली भूक पाहिली आणि ज्ञानदादाचा आणि निवृत्तीदादाचं काळीज पिळवटून गेलं. तसा खुंटीला बाजूला असणारी झोळी माझ्या ज्ञानदादाने घेतली आणि निवृत्ती दादांसमोर हात जोडून सांगितलं, दादा दादा आज आळंदीत जावं म्हणतोय. अरे मुक्ता राणीची भूक पाहतोयस ना, मधुकरी घेऊन यावा म्हणतोय. आणि त्याच वेळी निवृत्ती दादा उत्तरले, ज्ञाना आळंदीत चाललाय ठीक साहेब, मधुकरी आणायला चाललाय हरकत नाही, पण ज्ञाना कोणी जर काही बोललं तर मनाला लावून घेऊ नको बरं, कोणी जर भिक्षा दिली नाही तर दुःखी होऊ नकोस बरं. आणि तसं ज्ञानदादाने सांगितलं, होय गुरु माऊली, नाही वाईट वाटू घेणार. तसे निवृत्ती दादा उत्तरले, ठीक आहे ज्ञाना, मीही जातो आज मधुकरी आणायला, चरलीतून घेऊन येतो मी ही मधुकरी, पण माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि पाहता पाहता ज्ञानदादानं खांद्यावर झोळी घेतली आणि ज्ञानदादा पाहता पाहता आळंदीच्या मातीत आले. सकाळची प्रसन्न वेळ होती, आळंदीतले सगळे व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. पाहता पाहता ज्ञानदादानं त्या ठिकाणी असणाऱ्या सुवर्ण पिंपळाचं दर्शन घेतलं, दुरून भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पाहता पाहता पहिल्या दारी उभे राहिले. पहिल्या वाड्याच्या समोर आले आणि बाहेरून आवाज दिला, माई मधुकरी. आणि त्याच वेळी त्या वाड्याच्या आतून आवाज आला, थांब बाळा तिथे,
आले मी मधुकरी घेऊन आणि पाहता पाहता तो वाडा होता महादेव शास्त्रींचा. अहो तो हाच महादेव शास्त्री ज्यानं ज्या वेळे विठ्ठलपंत आळंदीमध्ये आपल्या लेकरांच्या मुंजीला परवानगी मिळावी, नव्हे तर पुन्हा गृहस्थ आश्रमात प्रवेश करावा म्हणून विठ्ठलपंतांनी केलेल्या याचनेला याच महादेव शास्त्रींनी कडाडून विरोध केला होता. पण ज्या 5-10 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि आलेच बाळा हे शब्द ज्ञानदादांच्या काळजात कोरले गेले. डोळ्यासमोर भुकेने कासावीस झालेली मुक्ताराणी आली. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला आणि महादेव शास्त्रींची पत्नी कोरोनाचा शिदा घेऊन पाहता पाहता बाहेर आली. बाहेर तशा त्यांनी दरवाजा उघडला. बाहेर ज्ञाना उभा होता. ज्ञानदादाकडे पाहिलं पण तेवढ्यात महादेव शास्त्रींनी आतून आरुळी ठोकली. अहो कोण आलंय दारावरती? कोणी नाही हो, मी मधुकरी वाढतीये. तुम्हाला किती वेळा सांगितलं मधुकरी हे पात्र पाहून वाढलं जातं? कोण आहे बाहेर? पाहूया तरी आम्हाला. आणि महादेव शास्त्री धावत जसं ज्ञानदादाला पाहिलं तशी त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि उत्तरला, कोण रे तू? विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा पोरगणार रे तू? होय भूदेव. आणि इथं कशाला आलास? सकाळी सकाळी आम्हाला विटाळ केलास? आणि तसे ज्ञानदादांना हात जोडून सांगितलं, भूदेव तुम्ही जर म्हणताय आम्ही इथं मधुकरी मागायची नाही तर जावं कुठं? अहो कुणाकडे मागावं ते तुझ्या गेलेल्या आई वडिलांना विचार, आम्हाला काय विचारतोस? तशी महादेव शास्त्रींची पत्नी पुढे आली. अहो अहो तुम्हाला जर द्यायची नसेल ना मधुकरी देऊ नका हो, पण घालून पाडून तरी बोलू नका हो, घालून पाडून तरी बोलू नका. आता तुम्ही शिकवणार वाटतं आम्हाला, आत व्हा. आणि महादेव शास्त्रीची पत्नी तसा शिदा घेऊन आतमध्ये निघून गेला. आणि पाहता पाहता महादेव शास्त्रीच्या वाड्याचा दरवाजा धगदिशी बंद केला. नांदाच्या डोळ्यातून अश्रू उघडले. पण त्याच वेळी पुन्हा एकदा मुक्ताराणीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि पुढच्या वाड्याकडे ज्ञानदादाने प्रवेश केला आणि पुन्हा आवाज दिला, माई मधुकरी. पण तो वाडा होता विसोबा चाटींचा. विसोबा चाटीनं दरवाजा उघडला आणि समोर ज्ञानदादाला पाहिलं तसा खलखलून हसायला लागला. अरे त्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा पोरगणार रे तू? एक तर संन्याशाच्या पोरांनी जन्माला येऊच नाही आणि आलं तर जगूच नाही. तू शिदा मागायला आलायस नव, मधुकरी न्यायला आलायस नव? थांब तुला मधुकरी देतो. आणि तसा हा विसोबा चाटी धावत आत गेला, आपल्या गुरांच्या आखरावर गेला आणि त्या ठिकाणी त्यानं ते शेण उचललं आणि बाहेर धावत आला. माझ्या ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं. झोळीत जसं शेण पडलं माझा ज्ञानदादानं हमसून हमसून हंबरडा फोडला. अरे मुक्ताराणीच्या पोटातली भूक पाहून ज्ञानदादा आळंदीत आले होते, पण आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी झोळीत शेण टाकलं आणि पाहता पाहता विसोबा चाटी उत्तरला, आता हेच खाऊन दिवस काढा बरं. आणि दरवाजा बंद केला, आत निघून गेला. ज्ञानदादाच्या डोळ्यातले खळखळ अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. ज्ञानदादा धावत धावत निघाले, सुवर्ण पिंपळाच्या जवळ आले. सुवर्ण पिंपळाला घट्ट दिशी मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागले. जणू काही तो सुवर्ण पिंपळ सुद्धा आज माऊलींची आई होऊन जणू काही त्यांना कुशीत घेऊन आज त्या सुवर्ण पिंपळाला सुद्धा पाझर फुटला होता. ज्ञानदादांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा जणू काही इंद्रायणीच्या पाण्यामध्ये महासागर तुडुंब भरून गेला होता. पण त्याच वेळी 4-5 टवाळ पोरांचं टोळकं मागून आलं. अरे पाहताय नवा तो ज्ञाना आहे त्या ठिकाणी, पहा तरी झोळीत काय. आणि 4-5 पोळं धावत धावत ज्ञानदादाच्या जवळ आली. पण झोळीतून जसा शेणाचा वास आला तशी मागच्याना म्हटली, थांबा बरं तिथं. अरे ज्ञानाच्या झोळीतून तर शेणाचा वास येतोय. आणि तशी पोरं बाजूला आली. अरे झोळीतून शेणाचा वास येतोय ना, मग पाहताय काय शेण पडलंय अंगावरती, आता माती आणि चिखल पण टाका की. आणि बाजूला उभे असणाऱ्या त्या सौराट पोरांनी बाजूचा असणारा चिखल उचलला आणि ज्ञानदादाच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. अरे डोळ्यातले खळखळ अश्रू ज्ञानदादांच्या डोळ्यातले थांबत नव्हते. तशीच झोळी घेतली आणि धावत धावत सिद्ध बेटावर आले. आज सिद्ध बेटावर कोणीच नव्हतं. पर्णकुटीच्यात प्रवेश केला आणि आज जाऊन हंबरडा फोडून रडू लागले. अरे खऱ्या अर्थाने जगावं कशासाठी? हे जगत उलटल्याची भावना ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात निर्माण झाली. अरे ज्ञानाचं पात्र लवडण्यात आलं. अरे ज्ञानाला विवस्त्र करण्यात आलं. अरे ज्ञानाच्या पात्रावर अंधकार दाटला गेला. जगावर कशासाठी? शेवटी पाहता पाहता माझ्या ज्ञानदादांनी जगण्याचा वीट आला आणि खऱ्या अर्थानं जीवनाची अंतर्धानता पावण्यासाठी खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामामध्ये ते रत झाले. माझ्या मुक्ताराणीनं पाहता पाहता आजही ताटीचे अभंग आपल्याला ज्ञात आहे. मुक्ताराणीनं खऱ्या अर्थानं आवाज दिला आणि मायेच्या बळावर ज्ञानदादांना पुन्हा एकदा ज्ञानाच्या प्रकाशामध्ये पर्णकुटीचा दरवाजा उघडायला भाग पाडलं. योगी योगी
ज्ञानदादावरती अनन्वित अत्याचाराचा कळस धर्म मार्तंडांनी केला, पण तरी खऱ्या अर्थानं हा एकच प्रसंग नाही हो. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरातून दिवाळीच्या फराळाचा गोडधोड असा स्वाद यावा, सुगंध नाकात यावा आणि मुक्ताराणीने छोट्याशा माझ्या ज्ञानदादासाठी विचार करावा, निवृत्ती दादासाठी, सोपान दादासाठी विचार करावा की माझ्या दादांनाही गोडधोड अन्न मिळावं. म्हणून खऱ्या अर्थानं खापर मिळवण्यासाठी कुंभारवाड्यात जावं, पण विसोबांसारख्या लोकांनी तेही मिळून द्यावं. अहो खऱ्या अर्थानं अनन्वित अत्याचाराचा कळस झाला, पण तरीही संजीवन समाधी घेण्याच्या अगोदर जगाच्या कल्याणासाठी त्या विश्वात्मक देवाकडं माझ्या ज्ञानदादांनी मात्र आता विश्वात्मके देव म्हणत जगत कल्याणाचाच मार्ग मागितला. अहो जगाने एवढा त्रास दिला तरीही माझ्या ज्ञानोबारायांनी जगत कल्याणाचा वसा मागितला. याचं एकमेव कारण आहे माझ्या ज्ञानदादावरती खऱ्या अर्थानं त्यांचे पिताश्री म्हणजे विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी मातेने केलेले संस्कार. कारण ज्या वेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेसमोर असे प्रसंग घडले ना, त्यावेळेस माझे विठ्ठलपंत सांगायचे, ज्ञाना लक्षात घे बरं, अरे आपण जगावं तर त्या ऊसासारखं जगावं, आपण जगावं तर त्या वृक्षासारखं जगावं. अरे ज्यानं ऊस लावला त्याला तो गोड लागतो, ज्यानं त्याला खतपाणी दिलं त्यालाही तो गोड लागतो, पण ज्यानं तोडला त्याला का तो कडू लागतो. अरे ज्यानं चरखात पिळला त्याला का तो कडू लागतो, त्यालाही तो गोडीच देतो ना. अरे आपण व्हावं तर त्या ऊसासारखं व्हावं. ज्ञाना लक्षात ठेव बरं, जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोन्ही एकची सावली वृक्ष दे जैसा. बाळा अरे ज्याप्रमाणे झाड लावणाऱ्याला तो वृक्ष सावली देतो आणि तोडणाऱ्याला का तो उष्णता देतो, त्यालाही तो सावली देतो ना. अरे आपण व्हावं त्या वृक्षासारखं व्हावं, हेच संस्कार ज्ञानदादांच्या काळजात कोरले गेले. म्हणून जगाने एवढा त्रास दिला तरी खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानदादांनी समाजासाठी लोक कल्याणकारी मार्ग सांगितला ना. अहो खऱ्या अर्थाने ते मायबापाचे संस्कार होते. म्हणून मतिमंद असणारा थॉमस एडिसन 1093 पेटंट स्वतःच्या नावावर करू शकला. अरे मासाहेब जुदावानी शहाजीराजांचे ते संस्कार होते. म्हणून सर्वसामान्य सुभेदाराचं पोरग खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींच्या गादीवर बसलं. वास्तव आहे त्या मायबापाचे संस्कार होते. म्हणून तर माझे ज्ञानोबराय माऊली महाविष्णू माऊली ज्ञानोबराय झाले. वास्तव आहे अहो त्या मायबापाचे संस्कार होते. मग खऱ्या अर्थानं ते कणकाई माता आणि बोल्लोबांचे संस्कार होते. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबाराय जगद्गुरु झाले मायबाप. अहो खऱ्या अर्थानं माऊली सांगतात माय बापाच्या संस्कारांवरती पुढची पिढी घडत असते. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात मायबाप, जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषीचे. जर मुळाला पाणी घातलं झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात. कुटुंबाच्या मुळाशी आपल्या लेकरांच्या गर्भाशी जर माय बापानं संस्कार पेरले ना मायबाप, तर खऱ्या अर्थानं ती लेकरं सुद्धा अशी होतात की समाज म्हणतो अरे धन्य हे उस माँ की कोख जिसने ऐसा बेटा पैदा किया. पण त्या माय बापाचे चौथे संस्कार असावेत. आपल्या लेकरांना घडवण्यासाठी माय बापानं जर जागं राहिलं तर खऱ्या अर्थानं बसलेल्या प्रत्येकानं विचार करा, तुम्ही कितीही श्रीमंत असा पण या जगाच्या पाठीवर तुमच्या उतार वयात कोणीच तुम्हाला विचारत नाही तुमचे बंगले किती आहे, कोणीच तुम्हाला विचारत नाही तुमची प्रॉपर्टी आणि बँक बॅलन्स किती आहे. भेटणारा प्रत्येक जण एकच गोष्ट विचारतो, माय बाप तुमची लेकरं काय करतात. आणि त्यावेळी ती स्वाभिमानानं आणि सन्मानानं सांगता यावं असं आपल्या लेकरांवरती संस्कार केले तरी ती तुमची देवपूजा आहे मायबाप. म्हणून तर खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये खऱ्या अर्थानं त्या मायबापाला धन्यता देतात. कारण मायबापांच्या संस्कारावरतीच मुलांचं जीवन घडत असतं. अभंगाचं प्रथम आपोलिया हो